गुड मॉर्निंग मंडळी. तर आत्ता मी आलो आहे नाशिकला. आत्ता म्हणजे मी आलो आहे खरं काल रात्री. आणि माझ्या मामे भावाचं उद्या लग्न आहे. आज संध्याकाळी साखरपुडा आणि हळद आहे. तर आता दिवसभर आमच्याकडे टाईम होता. आणि आमचे हे आहेत गणूभाऊ, माझ्या मामाचा मुलगा, जो येवलेला असतो पण आता सध्या नाशिकमध्ये आहे. तर तो बोलला की आपण आज काहीतरी नवीन ठिकाण एक्सप्लोर करूया. तर एक कामाख्या देवीचं प्रतिमंदिर झालं आहे, तर तिथे आपण जाणार आहोत. तर चला. चला. तर मित्रांनो, आता वाजलेत 11:30. ॲक्च्युली सकाळी आमचे गणूभाऊ काल रात्री बोलत होते की सकाळी 8 वाजताच आपण निघायला पाहिजे, ऊन भरपूर आहे. आणि संध्याकाळी आम्ही वेळेत आलो पण पाहिजे, कारण साखरपुड्याला पण आम्ही पोचलो पाहिजे. 8ला निघायचं होतं आणि सकाळी उठायला लेट झाल्यामुळे आवरून निघता निघता लेटच झाला. तर आता भूक लागली खूप. आणि नाशिकला येणार आणि नाशिकची मिसळ नाही खाणार तर कसं चालणार. त्यामुळे पहिले चाललोय मिसळ खायला आणि तिथून पुढे आपण निघूया कामाख्या देवीकडे. ऊन तर भरपूर आहे. तर आता आम्ही आलो आहे अंगण फॅमिली रेस्टॉरंट. इकडे मिसळ खूप छान मिळते असं आमचे गणूभाऊ बोलले. तर आपण बघूया आता अंगणला पण मिसळ खाऊया. अंगणला मिसळ छान मिळते, पण सध्या त्याने आमरस चालू केल्यामुळे तिकडे मिसळ बंद. त्याच्या बाजूला जे वेदांत आहे तिथे आम्ही आलो आहे. तर बघूया इथे मिसळ कशी लागते. तिथलं ॲम्बियन्स तर चांगलं आहे. बघूया इथे मिसळ कशी मिळते आता. गणूबा जरा बघा मिसळ कशी आहे. मित्रांनो, नाशिकच्या मिसळचं एक गोष्ट मला आवडते की इकडे दही मिसळमध्ये देतातच मिसळसोबत. असं पुण्याची मिसळ चांगली आहे, पण पुण्याच्या मिसळमध्ये सगळ्या ठिकाणी दही मिळत नाही, पण नाशिकला मिसळसोबत दही देतातच. टेस्ट करून बघतो कशी आहे. ठीक आहे, एकदम वाव बोलण्यासारखी नाही आहे. आणि जो त्यांचा रस्सा आहे तो पण खूप पातळ आहे. दही ठीक आहे, पापड चांगले आहे. ओके, तर आता आम्ही पोटभरून मिसळ खातो आणि मग आपण इथून निघूया. चला. मित्रांनो, भूक लागली होती म्हणून मिसळ खायला आलो होतो, पण तोंड खराब झाल्यासारखं झालं आहे. अजिबात मिसळला चव नव्हती. अजिबात म्हणजे अजिबात नाही. आता मागवली आहे तर 2 पाव खायला पाहिजे म्हणून खाल्लेत फक्त, पण काय मजा नाही. तर ठीक आहे, आता आपण निघूया आणि आता आपण लेट न करता डायरेक्ट देवीला जाऊया. नाशिक महानगरपालिका, धन्यवाद. तर आम्ही आता नाशिक संभाजीनगर रोडला आहे आणि हेच नाशिक येवला रोड.
आणि या रोडला निफाड म्हणून आहे गाव, तालुका. आणि निफाडपासून आपल्याला जायचं आहे धरणगाव खडक, नांदूर मधमेश्वर रोड, नाशिक. तर नाशिकपासून साधारण 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आणि निफाड तालुका जो आहे, निफाड गावापासून 12 ते 15 किलोमीटर अंतरावर हे धरणगाव आहे. आणि त्या गावात हे मंदिर बनवलेलं आहे. आसामला आपलं कधी जाणं होईल माहीत नाही, पण देवी साक्षात आपल्या जवळ आलेली आहे, तर म्हणलं इथे जायलाच पाहिजे. कामाख्या देवीचं जे मेन मंदिर आहे आसाममध्ये, ते पण खूप छान आहे आणि देवी खरंच खूप प्रभावशाली आहे. तर आता आम्ही नाशिकच्या पुढे चांदोरी म्हणून एक गाव आहे, तिथे आमचे पोस्ट मास्तर अर्णव भाऊ कंकराळे, हॅलो, तिकडे त्यांचं ऑफिस आहे. आणि ते आता ते बोले मी पण येतो, देवीला जाऊया आपण. म्हणलं चला. अर्णव भाऊ, बोला बोला. ऊन आहे का लय? खूप ऊन आहे का? बरं तुम्हाला टाइम भेटला उन्हामध्ये आमच्यासाठी यायला, मंडळ आभारी आहे. निफाडवरून साधारण 4-5 किलोमीटर पुढे आल्यावर नैताळे म्हणून एक गाव आहे. नैताळे गावावरून राईट मारल्यावर धरणगावचा रोड आहे. इथून नैताळेवरून 5 किलोमीटर धरणगाव आहे आणि तिथे ते मंदिर आहे. छोटा गावातला रस्ता आहे, पण रस्ता चांगला आहे, डांबरी. तर बघूया मित्रांनो, बघा काय नशीब आहे. जसं आम्ही निफाडपासून पुढे आलो आणि क्लायमेट एकदम एक नंबर क्लायमेट झालं, ढगाळ वातावरण झालं पूर्ण. मला तीच काळजी होती आता ऊन असणार तर कसं काय होणार, उन्हामध्ये आपण जाणार एवढ्या लांब. पण देवीने बोलवलं होतं दर्शनासाठी, त्यामुळे काय देवीनेच तेवढं कृपा केली आमच्यावर आणि ऊन एकदम गायब झालं आहे. मस्त छान संध्याकाळचं वातावरण कसं असतं तसं झालं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण मंदिराजवळ आलेलं आहे. वाव, खूप मस्त मंदिर आहे, खूप सुंदर. आता आम्ही आलेलो इथे मंदिराजवळ, तर गाडी इथे लावतो कुठेतरी पार्किंगला. छान मंदिर आहे. चला गाडी लावून बघूया. अच्छा, पार्किंग आहे इकडे. ओके मित्रांनो, छान क्लायमेट आहे. हे बघा मंदिर. हे मंदिर सुरू होऊन जास्त दिवस नाही झालेत, त्याच्यामुळे इकडे फारशी गर्दी नाही आहे मंदिरात. अजूनपर्यंत जास्त लोकांना माहीत नाही आहे. खरंच मित्रांनो, खरंच खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे इथे मंदिरामध्ये आल्यावर असं वाटत नाही की आपण नाशिकमध्येच आहोत. खूप शांत जागा आहे इथली. हे मंदिर आसाममधील कामाख्या देवी मंदिर यांच्या धर्तीवर तयार केले असून महाराष्ट्रातील पहिले तर देशातील दुसरे मोठे कामाख्या देवी मंदिर आहे. या मंदिरामध्ये तब्बल 111 खांब आहेत. मंदिरामध्ये आत आल्यावर पुढे जाताना पहिले कुबेर यंत्र आहे. कुबेर यंत्राचं दर्शन केल्यावर समोरच आपल्याला दिसते नवनाथाचं मंदिर. इथलं खास आकर्षण म्हणजे इथलं नवनाथ मंदिर. एकाच छताखाली नवनाथांच्या अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्तीची स्थापना इथे करण्यात आली आहे. इथल्या गणेश महाराजांनी असे सांगितले की खोदकाम चालू असताना खाली हवन सापडला, तिथे सिद्ध नवनाथ असं लिहिलेलं होतं
त्यामुळे इथे नवनाथांचं मंदिर बनवण्यात आलं. इथे मच्छिंद्रनाथांची मयांक श्रीराज्य येथून माती आणून बाबांची समाधी बनवली. नवनाथांच्या मंदिरापासून डाव्या बाजूला येताच इथे कामाख्या देवीचे मुख्य मंदिर आहे. कामाख्या देवीच्या दर्शन घेण्यासाठी आपल्याला खाली पायऱ्या उतरून जावे लागते. महाराजांना इथे जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा स्वप्नदोषमध्ये पाण्याचा झरा दाखवला आणि त्यांनी खोदण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ओरिजिनल झरा सापडला आणि तिथेच कामाख्या माईची छोटीशी योनीसारखी मूर्ती सापडली. हे गणेश महाराजांनी आसामला जाऊन त्यांच्या गुरूंना सांगितले व त्यांनीही इथे येऊन खात्री करून पूजाविधी करून असे सांगितले की इथे कामाख्या माता आहे. कामाख्या देवीला शक्तीची देवी मानले जाते. पौराणिक कथेनुसार देवी सतीच्या शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले ती ठिकाणे शक्तिपीठ म्हणून ओळखले जातात. आसाममधील कामाख्या देवी मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. निफाडमधील हे मंदिर त्याच श्रद्धेने प्रेरित आहे. बाबांची समाधी बनली म्हणून मग कामाख्या देवीच्या शेजारी शनी पण पाहिजे म्हणून एक सप्तशक्ती म्हणून शनीची मूर्ती स्थापन करण्यात आली. पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सुमारे 250 कारागिरांनी मंदिर बांधकामात सहभाग घेतला होता. त्यामुळे मंदिराच्या आतील बाजूस पूर्ण सिलिंगला आणि काही भिंतींवरही काचेची आकर्षक अशी कलाकृती करण्यात आली आहे जी खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. तसेच समोर असलेल्या नवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला 9 देवींचे इथे छान सुंदर असे मंदिर बनवण्यात आले आहे. यामध्ये श्री सप्तशृंगी माता, श्री अप्सरा माता, श्री कर्णपिशाची माता, श्री लक्ष्मी माता, श्री स्वर्णवती माता, श्री कामेश्वरी माता, श्री मनोहरणी माता आणि श्री केलादेवी चामुंडा माता आहेत. इथून पुढे आल्यावर उजव्या बाजूला शिवपिंड आहे. याच मंदिराच्या उजव्या बाजूला गणपती मंदिर आहे जिथे जाण्यासाठी आतूनही रस्ता आहे आणि बाहेरूनही गेट आहे. हे मंदिर सुमारे 1.25 एकर जागेत उभारले गेले असून मंदिरात तब्बल 111 खांब आणि 21 कळस आहेत. त्यातील 3 कळस सोन्याचे बनवलेले आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण घेऊया मंदिराचे काही ड्रोन शॉट्स आणि बघूया हे मंदिर बाहेरून कसे दिसते. तर इथे मंदिरात आम्ही दर्शन घेतलं. खूप छान मंदिर बनवलं आहे. कामाख्या देवीचं जे मंदिर आहे त्याची पूर्ण प्रतिकृती इकडे बनवलेली आहे आणि इथे गणेश महाराज आहेत. तर त्यांच्याकडून आपण थोडीशी मंदिराची माहिती घेऊया. हे कामाख्या माता व दसमा विद्या मंदिर. इथे कामाख्याचा ज्या टायमाला मला साक्षात्कार झाला त्या टायमाला साक्षात्कारमध्ये इथे एक पाण्याचा झरा म्हणून मला दाखवला गेला स्वप्नदोषमध्ये. तर स्वप्नदोषमध्ये पाण्याचा झरा दाखवला गेला तर आम्ही तिथं हे केला म्हणजे खोदण्याचा प्रयत्न केला. तर तिथं ओरिजिनल झरा सापडला म्हणजे पाण्याचा ओरिजिनल झरा होता आणि तिथंच कामाख्या माईची एक छोटीशी मूर्त होती. ती मूर्त अशी योनी टाईप मूर्त होती. तर ती योनी टाईप मूर्त आम्हाला तिथं सापडली. त्याच्यानंतर मग मी कामाख्याला गेलो, गुवाहाटीला, आसाम गुवाहाटीला गेलो. तिथं माझे गुरु होते, दादा गुरु होते. त्यांना मी सगळी हकीकत सांगितली. हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही स्वतः तिथं येतो. मग ते स्वतः इथं आले. इथं आल्यानंतर त्यांनी ते सर्व चेक केलं किंवा त्याची पूजा केली, विधी केली. तर तेव्हा कळलं की इथं कामाख्या माता आहे. कामाख्या माता आहे. कामाख्या मातानंतर मग तसंच आम्ही परत खाली मंदिराची बांधकाम चालू करण्यासाठी हे केलं, प्रयत्न केला. आता आपण काम चालू करू. परत तिथं गेलो कामाख्यामध्ये. परत तिची पूजा केली, तिथला हवन केला. देवीचे तिथले पंडित लोक आहे त्यांची परमिशन घेतली. मग त्या परमिशननुसार इथं काम चालू केलं. तर खोदकाम चालू असताना परत एक खाली हवन सापडला तर ते तिथं सिद्ध नवनाथ असं नाव लिहिलेलं होतं. मग त्याच्यासाठी परत शेजारी नवनाथांचं मंदिर पण घेतलं. तिथं मच्छिंद्रनाथांची मयांकमधून माती आणली. मयांक म्हणजे श्रीराज्यातून माती आणून आणि ती बाबांची समाधी बनवली. बाबाची समाधी बनली म्हणून मग तिथं कामाख्याच्या शेजारी एक शनी पण पाहिजे. मग एक शनी मंदिर पण आपण सप्तशक्ती एक शनी मंदिर बनवलं. अनेक लोकांनी तकलीफ दिली. तुम्हाला सांगतो फायनान्सर प्रॉब्लेम आले, फायनान्शियल प्रॉब्लेम आले. किती वेळेस तर असं वाटत होतं का आता काम बांध पडेल. पण माईची कृपा एवढी होती का कोणी यायचं, कोणी वाळू दे, कोणी सिमेंट दे, कोणी स्टील दे, असं करत माईचं काम पूर्ण झालं. सगळा प्रसाद जो आहे तो पाण्याचाच प्रसाद आहे. त्या पाण्यामध्ये तुम्ही एकदा चेक करा, अनुभव घ्या स्वतः का त्या पाण्याचा राज काय आहे काय नाही. त्याच्यासाठी तुम्ही प्रचिती करा.
आणि माझी एवढी इच्छा आहे का हजारो भक्तांनी इथं यावा, दर्शन घ्यावा. माईची म्हणजे माई तुमची काय दुःख असेल सुख असेल ते माईला सांगा, तुमची 100% इच्छा पूर्ण होईल. इथं कोणती बाबागिरी चालत नाही, कोणती भगतगिरी चालत नाही. जे आहे ते मंदिर आहे, मंदिरामध्ये येऊन बघू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या नाशिकच्या सर्व नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत पोचवा आणि हेलो गाइस, लाइक करो, शेयर करो. मेरे मामे की तेने चपता. तर मित्रांनो, छान दर्शन घेतलं आणि गुरुजींनी पण छान माहिती सांगितली या मंदिराची. आणि ते करून आता आम्ही गारेगार उसाचा रस पिलो. तर एक चांगलं झालं की ऊन जरा कमी होतं, आता परत आलं आहे. पण मगाशी आभाळ होतं, ते पण जरा बरं वाटलं. जास्त उन्हाचा काय त्रास झाला नाही. बरोबर ड्रोन उडाला आणि तेव्हाच ऊन यायचं होतं, पण ठीक आहे. थोडेफार ड्रोन शूट घेतले मंदिराचे आणि आता आम्ही इथून निघतोय. आज आमच्याकडे चांगली टीम होती, एक ड्रोन पकडायला, एक कॅमेरा पकडायला. असेच मला रोज सगळे भेटत गेले तर जरा माझं काम सोपं होईल. तर चला, नेक्स्ट लोकेशन नांदूर मधमेश्वरला जायचा विचार आहे. बघूया आता पुढे रस्त्यात काय ठरतं. इथून जवळ आहे म्हणतात, पक्षी अभयारण्य. चला बघूया.